श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 653। ब्रह्मविद्याशास्त्र अभ्यासाविषयी नियम। भट्टोबास म्हणाले, जीजी, जसे इतर शास्त्र एक वेळ मनन केल्यानंतर लक्षात राहते, त्याच कधी विसर पडत नाही, तसे हे शास्त्र नाही। याचे मनन वारंवार करावे, परंतु हे लक्षातच राहत नाही, असे का? सर्वज्ञ म्हणाले, अंधृत शास्त्र की गा, हे होऊनी कोणाचे घर न रिंगे, आपणची याचे घर रिंगीजे, या आपण पे दिजे तरी आपण पे दे, हे आपण कागदावर लिहावे अथवा कोणाकडून लिहून घ्यावे नाही तर पुस्तक मागून घ्यावे, परंतु हे श्री मुखे अथवा गुरुमुखे घेईजे, ढोकीजे, मग काळे करून उपयोगा जाये। इतकेही करून जर अर्थ समजला नाही तर आताचे तव येसे घेपे पाठी अनुभवे जाल, म्हणून हे वचन वचनार्थू वचन जावो नेंदीजे। हे शास्त्र जो अभ्यासील, मनन करेल, रोज आठवण करेल, व्याख्यान करेल, त्याने काकू कंक्षा भावार्थू प्रकरण जाणावे। असे जर केले नाही तर एका वचनाचा जो सिद्धांत अर्थ आहे त्यांच्या ऐवजी दुसरा अर्थ करेल, त्यांचे अज्ञान दूर होणार नाही। यावर भट्टोबास म्हणाले, जीजी, असा परमेश्वर धर्म ज्याच्या जवळ आहे आणि तो तर आपला कुटुंब परिवारातच राहत आहे, तर हा धर्म निरूपण करणारा दुसरीकडे नाही, मग कसे करावे? मार वाढवून धर्म काढावा, परंतु महारासारखे होऊ नये, असे सर्वज्ञांनी निरूपण केले। भट्टोबासांनी ते मनन केले, मग भट्टोबास मादाईसा श्रीचरणा लागले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।